आम्ही ऑइलची वेस्ट ऑइलपासून शेगडी तयार केली आहे आणि आम्हाला ही आयडिया एकदम गॅस बंद झाल्यामुळं ही आयडिया सुचली आहे आणि तो कस्टमर करतो पेटेंट पण चेक करा म्हणजे प्रोडक्ट आणू का बोर्ड आणू. देशभरात गॅसचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर मिळत नाही, रांगा लागत आहेत आणि घरोघरी चुली पेटवायच्या कशा हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावतोय. पण हे संकट नक्की कुठून आलं याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थेट मध्य पूर्वेकडे नजर टाकावी लागेल. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाने जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम केलाय. इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देश, पण अमेरिकेच्या कडक निर्बंधांमुळे आणि दोन्ही देशांमधील लष्करी तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी, जिथून जगाच्या 1/5 तेल पुरवठा होतो, ती कायम धोक्याच्या सावटाखाली आहे. या अस्थिरतेचा थेट फटका भारतासारख्या आयातदार देशांना बसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव चढे राहतात, पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि त्याचा अंतिम परिणाम म्हणजे आपल्या घरातला गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाही. जागतिक राजकारणाची ही आग आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत येऊन पोहोचली आहे आणि या आगीत होरपळणारा सामान्य माणूस रोज विचार करतोय की आता करायचं काय. पण याच प्रश्नाचं उत्तर एका तरुणाने लातूर जिल्ह्यातून दिले. औसा येथील या तरुणाने एक अशी शेगडी तयार केली आहे जी चालते वापरलेल्या इंजिन ऑइलवर. होय, गाडीतून काढून टाकलेलं ते काळं, जड, निरुपयोगी वाटणारं ऑइल, तेच ऑइल या शेगडीचं इंधन आहे. ज्या ऑइलला आपण कचरा समजतो, ज्याची विल्हेवाट कशी लावायची हे समजत नाही, ते ऑइल आता चुलीवर भाकरी भाजायला कामी येतंय. या शेगडीची रचना साधी आहे, पण कल्पना भन्नाट आहे. वापरलेलं ऑइल एका टाकीत टाकायचं, ते नियंत्रित प्रमाणात जाळायचं आणि स्वयंपाक करायचा. खर्च किती तर अत्यंत कमी, कारण वापरलेलं ऑइल गॅरेजमध्ये, वर्कशॉपमध्ये सहज आणि मोफत किंवा नाममात्र किमतीत मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या भावाशी तुलना केली तर हा पर्याय खूपच किफायतशीर ठरतो. लातूर जिल्ह्यात या शेगडीची चर्चा जोरात आहे. घरगुती महिलांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी हा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली आहे. हॉटेलमध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक होतो, त्यांना गॅसचा खर्च मोठा असतो. या शेगडीमुळे तो खर्च कमालीचा कमी होऊ शकतो आणि वापरलेलं ऑइल तर अनेक ठिकाणी फुकटच मिळतं. त्यामुळे या तरुणाच्या शेगडीची विक्रीही आता वेगाने होऊ लागली आहे. संकट कुठलंही असो, माणसाच्या बुद्धिमत्तेला त्यातून मार्ग काढण्याची ताकद असते. इराण अमेरिका तणावामुळे जगभरातील धोरणकर्ते गोंधळात आहेत. मोठमोठ्या कंपन्या पर्याय शोधत आहेत आणि सरकारे उपाययोजना करत आहेत. पण औसासारख्या एका छोट्या गावातील तरुणाने आपल्या हाताने, आपल्या कल्पनेने हे संकट सोडवण्याचा प्रयत्न केलाय. हेच खरं इनोव्हेशन आहे. संकटात संधी शोधणं आणि त्या संधीतून समाजाला उपयोगी पडणारं काहीतरी निर्माण करणं, यालाच उद्योजकतेची खरी सुरुवात म्हणतात. तुम्हाला या तरुणाची कल्पना कशी वाटली? हा पर्याय तुम्ही वापराल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी, जमिनीशी जोडलेल्या बातम्यांसाठी आमच्या MP न्यूज मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑइलची वेस्ट ऑइलपासून शेगडी तयार केली आहे आणि आम्हाला ही आयडिया एकदम गॅस बंद झाल्यामुळं ही आयडिया सुचली आहे आणि कुठं पण गॅस घ्यायला गेलं केरोसिन पण मिळत नव्हतं आणि गॅसचा तुटवडा झाल्यामुळं आम्ही ही शोध लावला आहे. कारण आम्ही पहिल्यापासून पण बनवत होतो, पण आता जास्त मागणी झाल्यामुळे आम्ही आता ह्याच बिझनेसमध्ये जास्त टाईम देत आहे. आणि ही ऑइलची शेगडी एक वेस्ट ऑइल एका घंट्याला 4 घंटे चालते आणि डिझेलवर 3 घंटे चालते. आणि आम्ही असं ट्रायल केल्यानंतर एकदम आम्ही चालू करून बघितलं होतं नंतर एक. आणि जे ब्लोअर आहेत ना, ते ब्लोअर स्पीड कमी जास्त पण करता येते त्याच्यावर आणि त्यानुसार स्पीड आपल्याला जे ब्लोअर आहे ना, ते फास्ट कमी करता येते त्यानुसार. आणि हे हॉटेलवाल्यासाठी किंवा धंद्यावाल्यासाठी घरगुती पण आपण तयार करतो. आणि लहान शेगडीची किंमत आहे 3,500 रुपये आणि मोठी शेगडीची आहे 8,000 रुपये, कमर्शियल शेगडी. अशा पद्धतीने आम्ही शेगडी तयार करतो. आणि हे 4 घंटे चालते 1 लिटरला आणि 4-5 लिटरची टाकी पण देतो आम्ही. 1 लिटरची पण मिळते त्याच्यात. घरगुती ऑइलसाठी घरगुती शेगडी जी आहे ना, 1 ते 1.25 लिटरची आम्ही टाकी बनवतो. 1 लिटरमध्ये 4 घंटे चालते. 4. धोका काहीच नाही याच्यात. धोकाचा विषयच नाही, कारण हे स्वयंपाक करताना पण वास येणार नाही याचा. अशा पद्धतीने बनवली जाते. तुम्ही ट्रायल पण बघू शकता. पत्ता आहे औसा
बस स्टँडच्या खाली भीमनगर गल्ली आहे, त्या ठिकाणी आपला दुकानचा पत्ता आहे. विश्वकर्मा इंजिनिअरिंग असं आपल्या दुकानाचं नाव आहे. आणि हे आपलं दुकान आलमला रोड ह्या वाटेला आहे. नंबर आहे 9970 97 0410.